गाईज, आज मी माझी ब्लॉगिंगची जर्नी स्टार्ट करतोय. सो आजचा दिवस थोडा इंटरेस्टिंग आहे. कारण आजच्या दिवशी माझ्या मित्राचा बर्थडे आहे. सो तो मला ट्रीट देणार आहे. सो बघू आता पुढं काय काय तो सरप्राईज देतोय. सो आता प्लॅन असा आहे की मूव्ही बघायचा प्लॅन आहे. सो मी आवरून वगैरे आय थिंक दुपारचा शो आहे मूव्हीचा. अँड बस आता माझा पहिला ब्लॉग आहे. अँड टार्गेट हेच आहे की बस व्हिडिओ बनवायचे आहेत, एडिट करायचे आहेत आणि पोस्ट करायचे, दॅट्स इट. सो चॅलेंजेस अजून असं काही नाही आहे. बस बनवणं हे माझं टार्गेट आहे. अँड आता सध्या तरी मी माझं लॅपटॉपवरती काम करतोय. अ, थोडं AutoCAD वगैरे. अँड लेट्स सी काय काय शॉर्ट्स मी तुम्हाला दाखवेन. अँड आफ्टर मूव्ही आय थिंक त्याला ड्रेस वगैरे ते घ्यायचा आहे. सो तिथले मी थोडेफार शूट करेन. ओके, थोडा क्राऊड एरिया असणार आहे. आणि त्यानंतरनं बाहेर खायला जाईन आम्ही. तर सगळं तेच देणार आहे. म्हणजे असं काही नाही की मला काय माझ्याकडनं पैसे वगैरे घालायचे आहेत, असं काही नाही. पैसे वगैरे तेच देणार आहे. सो त्याचा बर्थडे थोडा आपण सरप्रायझिंग बनवूया. कारण आज आहे 24 एप्रिल आहे 2026. आणि ह्या अगोदर काय त्याचा असा काही मोठ्याने बर्थडे केलेला नाही आहे. पालघरकडून बिलॉंग करतोय. सो तिकडच्या साईडला लाईक अशा टाईपचं लाईक बर्थडे सेलिब्रेशन अँड लाईक तशा टाईपचं जास्त नसते. म्हणजे करतात नाही असं नाही. बट त्याच्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. अँड ही इज माय ननबन. ओके. ननबनचा अर्थ काय कमेंटमध्ये करून सांगा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ ननबन? नाश्ता नाश्ता त्यात नाश्ता केलेला नाही, नाश्ता करणार. मूव्ही कोणती आहे काय ते तिकडे गेल्यावरच कळणार. ओके. सो आणि मोस्ट ऑफ द टाईम आम्ही थिएटरलाच जातोय. असं नाही की मोबाईलवरती बघत नाही असं काही नाही, बघतोय. पण जे मजा आहे ती थिएटरमध्ये जाऊनच आहे. ती मोबाईल आणि लॅपटॉप आणि त्याच्यामध्ये नाही आहे एवढी जास्त करून. पण तुमच्याकडे जर पैसे आज काही नसेल तर प्रत्येकाची आपापली चॉईस आहे, असं काही नाही. सो मला आवडते थिएटरला जाऊन बघायला. सो मूव्ही कोणती आहे, काय आहे, कुठं काय काय जाणार आहे. सो मी ते पुढे सांगेनच. सो आता सध्या मी थोडंफार काम आहे ते करणार आहे आणि ते काम झाल्यानंतर मग आपण डायरेक्ट भेटूया लोकेशनवरती, जी आम्ही कुठे भेटणार आहे. अँड पुढचे जे काही प्लॅनिंग्स आहेत तुम्हाला दिसतील. चलो आता मी निघतोय. निलेश माझा मित्र जो आहे त्याचा जो आज बड्डे आहे. सो त्यामुळे आता मी ॲज यू कॅन सी माय लुक, आय विल शो यू हाऊ आय लुक. टेल मी. पूर्ण ब्लॅक झालं, पूर्ण ब्लॅक कपडे. थोडं ब्लॅक घालू वाटलं, म्हटलं ब्लॅक घालूया. सो लेट्स सी. आता मी त्याला गाडी बाहेर काढणार. गाडी बाहेर काढल्यानंतर ना देन पेट्रोल भरणार. पेट्रोल भरल्यानंतर देन त्याला पिकअप करणार. सो चलो मिलते वहाँ. कुठे आहे केकचं दुकान? गाडी आहे. 2 hours later. तुझा रे पिशाड आहे. खतरनाक. Ugh. वाटत की Later. आता काय करायचं? चला तर जाऊया, लवकर जाऊया. तिकडच्या साईड लावलं, तिकडच्या साईड निलेश, अरे पहिला तुला हॅपी बर्थडे केलंच नाही. हॅपी बर्थडे. बर्थडेचं कसं वाटायला निलेश? हाऊ यू फील? किती वर्षात झालास?
मला पावसाळ्याचं वाटायले, पाऊस भात करणार. आणि आपण इथं भरपूर वेळा आलो, मग फोटो काढला मला काय वाटत नाही जर की वो बात अलग है. अलग ही लेवल का बंदा है निलेश. अलग ही लेवल का बंदा. कन्फ्युज व्हायचं नाही रे तसं दुकानात गेले की कसं होतंय, आपलं जर इंटेन्शन खराब नसला तरी त्यांना काय वाटते की आपण शर्ट चोरीच केलाय. त्यामुळे बिल आणि त्याचं टॅग असतो की नाही ते आपल्या संकटच घ्यायचं. बरोबर आहे ना. ते पोरग काय म्हटलं, तू जरी घेतलास तरी यांनी तसंच गेला की त्यांना वाटतं की आपण शर्ट चोरी केलाय असं आहे. मग फाईन, फाईन नाही फाईन. जस्ट किडिंग. काय करत नाही रे. पोरं खेळायला वाटतं. कुठं कुठं करायचं आम पुढे जाऊन तिकडे जाऊन करू. मग ते ठीक नाही आहे. तो कुठे जाऊया. वी हॅव टू डिक्रीज मी देअर, लिव्ह मी अलोन. ते आहे की एकले भारीत गेलं. डिक्रीज मी देअर, लिव्ह मी अलोन, पुट मी डाऊन, पुट मी डाऊन. असं होते अर्धवट इंग्रजी शिकले. Nice. इथं नको रे, इथं कुठं करायचं रे. हा 20 तारखा आम्ही निलेचा बर्थडे करणार आहे. सो निलेचा लुक आय विल शो यू. निलेश लुक काढ, केक काढ. ते बक्सा साईडला ठेव. वाव वाव. तसं पण ब्लॅक असं भारी वाटतं रे की नाही, चॉकलेटी. चला केक काढ, हॅपी बर्थडे म्हणतो. आता डायरेक्ट हातानेच कडे. ती काढ, मी म्हणते हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. थँक्यू. थांबा तुला. सॉरी. कसा आहे केक निलेश? चांगला आहे. चॉकलेटी एक नंबर. चांगला आहे. ठीक. केक बघू शकताय. एक नंबर आहे. काजू आणि काय काजूच काय वाटतं. काजू आणि बदाम वाटतं. एक क्वालिटी आहे. बरोबर आहे की नाही. शर्ट पण नवीन घेता निलेश ना. बर्थडे बॉय. साईड घे. 3 days later. आता जायचा टाइम आलाय. सो निलेशला तर रूमवरती सोडायचं, सटकायचं. 2 hours later. 3 days later. ओके इथंच थांबलं तरी चालतंय. ओके चालतंय. आफ्टर निलेश बर्थडे म्हणजे आम्ही थोडं फिरायला वगैरे गेलो होतो आणि मूवीचा जो प्लॅन होता तो कॅन्सल झाला सडन मोमेंटला. बिकॉज रिझन हे होतं की आम्ही ऑलरेडी 4-5 दिवस अगोदर मूवी बघितली होती भूत बंगला. परत मला ते ठीक वाटलं नाही की परत मूवी वगैरे करणार, कारण मूवी म्हटलं की 2-2.5 तासात त्यातच निघून जाणार. सो इट्स बेटर की आम्ही केक वगैरे घेतला. केक घेतल्यानंतर थोडं त्याला शर्ट वगैरे पाहिजे होतं, शर्ट त्यांनी घेतला. मूवीचा प्लॅन्स कॅन्सलच करून टाकला, नकोच म्हटलं. मूवीचा जो प्लॅन आहे तो एक्सटेंड करूया म्हटलं, पुढं कधी तर आपण बघू नेक्स्ट वीकमध्ये या पॉसिबल होईल त्यावेळी. मग त्याला पिकअप त्यांनी केलं, त्यानंतर तो बघितलंच असेल केक वगैरे घेतला. त्यानंतर ड्रेस शर्ट त्याला घेतलं, शर्ट घेण्यामध्ये पण थोडा टाईम गेला. ओके चॉईस वगैरे होते डिस्काउंट आणि जे काय असेल ते. बट त्याने एकच शर्ट घेतला त्याला जो आवडला ते. ओके मी काय त्याला सजेशन वगैरे काय दिलं नाही, बिकॉज त्याला जे ठीक वाटलं ते त्याने घेतला, सिम्पल. ओके अँड मग तिथून आम्ही गेलो गणपती मंदिरला. कधीचे तुम्ही शॉर्ट्स वगैरे बघितले असतील. गणपती मंदिरमध्ये पाया वगैरे पडलं, बिकॉज देवाला पाया पडणं म्हणजे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅन मूवी. ओके आम्ही म्हणजे गणपती मंदिरला रोज तर काही जात नाही. ओके सो खूप दिवसांनी गेलो होतो गणपती मंदिरला अँड पाया वगैरे पडलो तिथं, थोडं जरा फोटो वगैरे काढले
अँड त्याची सुरुवात जर मंदिरातून केली तर इट्स बेटर, इट्स फार फार बेटर दॅन अ मूवी. अँड मग थोडं एक्सचेंज होण्यासाठी म्हणजे फॉर एक्सचेंज आम्ही थोडं प्यायला वगैरे घेतलं स्प्राईट अँड खायला प्यायला थोडंफार, बिकॉज तुम्हाला ट्रीट देणार होता आय नो. बट मी दुपारी जेवलो होतो, जेवल्यामुळे माझं पोट थोडं जरा फुल होतं, त्यामुळे मी तिला म्हटलं की आपण आत्ता नको खायला, आणि मूवी आणि जी खायची ट्रीट आहे ती अजून पेंडिंग आहे, सो ती तर देणारच आहे तुम्हाला नो डाऊट. अँड मग मी काय म्हटलं थोडं स्प्राईट वगैरे घेऊया, कारण त्याच्या मोमेंटला गरमीच्या मोमेंटला मला असं प्यायला वाटत होतं, त्यामुळे स्प्राईट त्यांनी घेतलं. खायला गेल्यानंतर घाटावरती गेलो आम्ही, आयर्विन ब्रिज. सो तिकडे गेलो, त्यानंतर आम्ही स्पॉट बघत होतो कुठं बसायचा आणि त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायचा. ते एक वेगळंच टास्क होता. मग अगेन मग त्यानंतर आम्ही एक बसायला जागा बघितली, बसलो, बर्थडे सेलिब्रेट केला त्याचा. ओके. आणि केक पण पेस्ट्री घ्यायचा प्लॅन होता, पण पेस्ट्रीचं कसं आहे की ते गरमीनं ते विरघळणार आणि थोडं खराब होणार, त्यामुळे नॉर्मल विदाऊट क्रीमचा केक घेतला चॉकलेटचा, सो ड्रायफ्रुट्सवाला. मग तो घेतला, त्यानंतर मग आम्ही तोच म्हणजे ठीक वाटला मला, तो घेतला. चांगला होता टेस्टला वगैरे केक तो, आणि स्प्राईट तो केक आणि थोडंफार चिप्स कुरकुरे जे काय असेल ते खाल्ला, सेलिब्रेट केला. थोडा वेळ बसलो आम्ही, सनसेट बघितल्यानंतर मग त्याला मी ड्रॉप केलं. तर त्यानंतर मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर पण काय जास्त मी शूट वगैरे केलं नाही, कारण मी थकलो होतो. थकल्यानंतर जरा म्हणजे आलो, फ्रेश झाल्यानंतर जेवण वगैरे केलं. जेवण केल्यानंतर मग फोन पण काय जास्त बघत बसलो नाही मी, फोन ठेवून मी झोपून टाकलो. ओके. आणि बस एवढं सांगायचं होतं. आफ्टर दॅट स्टोरी काय जे झालं ते मूवीचा प्लॅन कॅन्सलच झाला. आता बघू उद्या परवा, नाही तर ज्यावेळी पॉसिबल होते त्यावेळी मूवी बघायला जाईनच, नो डाऊट. आता काय व्हिडिओ तुम्ही एडिट करून मग यूट्यूबवरती पोस्ट होईल तो ॲज पर टाईम. बस व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.